पूरी तरह दे रहे हैं। मैं लगातार टच में हूँ झारखंड में जो स्टूडेंट्स हैं उनसे। हमारी टीम वहाँ पर लगातार काम कर रही है। कल देवेंद्र महातो जी को संसद में जब वो जा रहे थे तब हमारी टीम उनके साथ कंधे से कंधा मिलाकर चल रही थी। मित्रांनो, हे आहेत अभिजित दिपके. हे फॉरेनमध्ये जेव्हा राहत असताना यांनी सहज म्हणून एक पोस्ट केलं होतं ज्याचं नाव आहे CGP. हे सगळ्यांना माहीतच आहे. त्याच्यानंतर यांच्या व्हिडिओला भरपूर व्ह्यूज मिळाले, भरपूर फॉलोअर्स मिळाले. आम्ही बी यांना खूप सपोर्ट केला, आम्ही बी यांचे सदस्य झालो. मग हे काहीतरी आपल्या देशासाठी चांगलं करताय म्हणून आम्हाला गर्व होता. जेव्हा शिक्षक मंत्र्यांनी इस्तिफा दिल्यानंतर सुद्धा हा काहीही ऐकायला तयार नाही. ते झाल्यानंतर परत झारखंडला जेव्हा प्रोटेस्ट चालू होतं तिथं काँग्रेसची सरकार होती. तिथं त्यांनी बहाणा केला मला टायफॉइड आहे, मला वगैरे वगैरे म्हणून. आणि आता बघा हा अभिजित दिपके काय करतोय. आता हा शाळेत जातोय आणि तिथे टीचर लोकांना सांगतोय की ह्या लहान लेकराकडनं काम घेऊ नये, झाडू मारायला लावू नये. तुम्हाला झाडाला कोण सांगतो का सर असं नाही, आपण म्हणत नाही तसं. समजा त्यांना कोणी झाडू मारायचं नाही. तुमचं काम नाही, तुम्ही शिकायला तर तुम्ही फक्त शिकायचं. इथं साफसफाई तुम्ही नाही करायची. मला सगळ्या पॅरेंट्सला एवढी रिक्वेस्ट आहे की तुम्ही जेव्हा शाळेत असताना तुमच्या टीचर लोकांनी तुम्हाला टेबल साफ करायला लावला असेल, तुम्हाला झाडू मारायला लावला असेल, फळा पुसायला लावला असेल, या सगळ्या गोष्टी केलेल्याच आपण. ह्याच्यात काहीही वाईट नाही. पण हा अभिजित दिपके तिथं जाऊन त्यांना वाईट सांगतोय. मला एक सांगा, लहान लेकरांना जेव्हा जमिनीतले काही कामं सांगणार तेव्हा काय चुकीचं आहे का? अरे आपण गार्डनमध्ये खेळतो, तिथली स्वच्छता जर पोरांकडनं करून घेतली तर काय वाईट आहे? लहान लेकराकडनं कामं करून घेणे म्हणजे काही वाईट नाही. आता मला माहिती नाही तुम्हाला काय वाटते, काय योग्य वाटते. पण एवढं मला वाटते की आपण जेव्हा शाळेत शिकत असताना आपण हे सगळे कामं केलेले आहेत, याच्यात काहीही वाईट नाही. पण अभिजित दिपके तिथं जाऊन तिथं वाईट सांगतोय आणि त्या लहान लहान लेकरांना सांगतोय की कोणीही काम करणार नाही. जर ते तिथं काम करणार नाही तर ते घरी बी काम करणार नाही, त्यांना संस्कार बी मिळणार नाही. असं तर माझं म्हणणं आहे, माझं व्यक्तिगत मत आहे. तुमचं काय मत आहे मला माहीत नाही. पण मला एवढं सांगतो की ह्या अभिजित दिपकेंना एवढं गर्व आला आहे की हा स्वतःला लय मोठा नेता समजायला लागला आहे. आणि आता हा काय करणार आहे, बस प्रोटेस्ट, कुठं जाऊन प्रोटेस्ट, मग इथं जाणार तिथं जाणार, लिडरशिप करणार आहे. मी म्हणतो मित्रांनो, याच्यात जेवढ्या लवकर फॉलोअर्स कमी होतील, जेवढे व्ह्यूज कमी होतील, तेवढा हा खाली येणार. तर व्यक्तिगत मत आहे, मला तर ते पटत नाही. तुम्हाला काय योग्य पडते ते कमेंट करून सांगा व माझ्या व्हिडिओला शेअर करा.